गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्ससोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे सेकंड इयर BCom या वर्गासाठी आपली एक लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत लिक्विडेशन ऑफ कंपनी. तर या टॉपिकचा एक नवीन प्रॉब्लेम आज आपण सॉल्व करून घेत आहोत. स्क्रीनवर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम दिसतच आहे. प्रॉब्लेममध्ये बऱ्याच नवीन ॲडजस्टमेंट आलेले आहेत. तर महत्त्वाचा प्रॉब्लेम या ठिकाणी आपण सॉल्व करत आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम चांगल्या प्रकारे समजू शकेल. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. कारण कॉमर्ससाठी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म म्हणजे फक्त आणि फक्त DNA कॉमर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, बघूया प्रॉब्लेम आता आपले बरेच सोडून झालेले आहे. तुम्हाला माहिती प्रॉब्लेममध्ये लिक्विडेशनची डेट दिली जाते, कंपनी कधी लिक्विडेशन झालं. तर गणेश लिमिटेड मुंबई वेंट इनटू व्हॉलंटरी लिक्विडेशन ऑन 31 मार्च 2025. लिक्विडेशनच्या डेटला अंडरलाईन करून ठेवा 31 मार्च 2025. आणि याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण वाचूया लायबिलिटी, कोणकोणत्या लायबिलिटी दिल्या आणि ॲडजस्टमेंट काय दिल्या थोडक्यात आपण वाचू आणि प्रॉब्लेम सोडूया. शेअर कॅपिटल दोन प्रकारचे असतात, प्रेफरन्स शेअर आणि इक्विटी शेअर. प्रेफरन्स शेअरच्या अगोदर जो रेट असतो तो त्याच्या डिव्हिडंडचा रेट असतो, हे तुम्हाला माहितीच आहे. डिबेंचर दिली, डिबेंचरच्या अगोदर जो रेट असतो तो त्याच्या इंटरेस्टचा रेट असतो. त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स. आता डायरेक्ट टोटल क्रेडिटर्सची अमाऊंट दिली. टोटल क्रेडिटरची अमाऊंट जर दिली तर त्याच्यामध्ये दोन क्रेडिटर्स असतात, प्रेफरन्शियल आणि अनसेक्युअर्ड, जे आपल्याला ओळखता आले पाहिजे. आपण असे बरेच प्रॉब्लेम घेतलेले आहेत. आता ॲडजस्टमेंट बघूया. लिक्विडेटर रिअलाइज दी असेट्स ॲज फॉलो. लिक्विडेटरने खालीलप्रमाणे असेट विकल्या. त्याच्यानंतर एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट आहे, रेम्युनरेशनची आहे. 4 नंबरची ॲडजस्टमेंट महत्त्वाची विद्यार्थी मित्रांनो, सन्ड्री क्रेडिटर्स इज अ लोन ऑफ ₹40,000. सन्ड्री क्रेडिटर्समध्ये लोन पण आहे. एखाद्या लायबिलिटीवर लोन जर सांगितलेलं असेल तर त्या लायबिलिटीची ॲडजस्टमेंट आपण रिसिप्ट किंवा पेमेंट त्याच्या सिच्युएशनवर डिपेंड आहे. जास्त किमतीला असेट विकली तर तुमच्याकडे लोन नील होतो आणि पैसे शिल्लक राहतात, तुम्ही रिसिप्टला रेकॉर्ड करतात. कमी किमतीला असेट विकली तर लोन नील होत नाही, लोन चालूच राहतो, पेमेंटला तुम्ही रेकॉर्ड करतात. तर सन्ड्री क्रेडिटर्सवर ॲडजस्टमेंट आहे. सन्ड्री क्रेडिटर्सवर 40,000चं लोन आहे आणि लोनसाठी दी मॉर्गेज ऑफ लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग नावाची असेट मॉर्गेज ठेवली. मॉर्गेज म्हणजे गहाण ठेवणे. मॉर्गेज, प्लेज, त्याच्यानंतर हायपोथिकेशन, हे जे शब्द येतात विद्यार्थी मित्रांनो, तर या शब्दाचा अर्थ होतो गहाण ठेवणे, तारण ठेवणे. मग कोणती असेट गहाण ठेवली? लँड अँड बिल्डिंग. तर क्रेडिटर्सला स्टार करा आणि लँड अँड बिल्डिंगला स्टार करून ठेवा. लँड अँड बिल्डिंग गहाण ठेवलेली आहे. त्याच्यानंतर डिव्हिडंड सांगितलं, प्रेफरन्स डिव्हिडंड. ॲरियर्स आहे, ॲरियर्स म्हणजे थकबाकी. मग किती वर्ष थकबाकी आहे? 2 इयर्स. आणि लास्टला ही इन्फॉर्मेशन दिली जाते, ती खूप महत्त्वाची असते की लिक्विडेटरने सगळे पेमेंट कोणत्या तारखेला केले. तर इथे बघा, लिक्विडेटर मेड ऑल पेमेंट्स ऑन 30 सप्टेंबर. 30 सप्टेंबरला सगळे पेमेंट झालेले आहे. 30 सप्टेंबर 2025 ही पेमेंटची डेट आहे. या डेटला अंडरलाईन करा, कारण पेमेंटच्या डेटवरूनच आपल्याला इंटरेस्ट काढता येतो. कुणाचा इंटरेस्ट? डिबेंचरचा इंटरेस्ट. मग डिबेंचरचा इंटरेस्ट काढण्यासाठी ही पेमेंटची डेट खूप महत्त्वाची असते, तिला पण अंडरलाईन करून ठेवा. तर चला विद्यार्थी मित्रांनो येऊया प्रॉब्लेममध्ये. तुम्हाला माहिती आहे 2 साईड असतात, रिसिप्ट आणि पेमेंट. अगोदर पेमेंट करण्यासाठी अगोदर आपल्याकडे कॅश पाहिजे आणि सगळ्या कॅश आपण कुठे रेकॉर्ड करतो? रिसिप्टला. मग आपल्याला कॅश कुठून मिळतात? तर त्याचे 2-3 सोर्सेस आहेत. त्याच्यापैकी पहिले 2 सोर्सेस तुम्ही रेकॉर्ड करून घ्यायचे. पहिला सोर्स, तुम्हाला कॅश कुठून मिळते? तर कॅश मिळते बॅलन्स शीटमध्ये. जर असेटचा कॅशचा बॅलन्स दिलेला असेल तर तिथं आपल्याला कॅश मिळते. मग लिक्विडेशनच्या दिवशी, ज्या दिवशी लिक्विडेशन झालं त्या दिवशी कंपनीकडे कॅश आहे 25,000. म्हणजे असेटमध्ये जर कॅशचा बॅलन्स दिला तर तो सगळ्यात अगोदर रिसिप्टला रेकॉर्ड करायचा. मग रिसिप्टची सुरुवात होते 2 ने. मग इथं लिहा 2 कॅश इन हँड. कॅश इन हँड. आता कॅश इन हँड बॅलन्स शीटला किंमत दिली 25,000. दोन्ही व्हॅल्यू, एस्टिमेटेड व्हॅल्यू आणि रिअलाइज व्हॅल्यू कॅशच्या सेम असतात, चेंज करायच्या नाही. बॅलन्स शीटचीच व्हॅल्यू आपण लिहिणार, कॅश इन हँड. 2 नंबरचा सोर्स विद्यार्थी मित्रांनो, कॅशचा सोर्स लिहिल्यानंतर अजून कॅश कुठून मिळते? तर कॅश मिळते असेट रिअलाइज करून, असेट विकून. ज्या असेट आपण विकतो तिथून आपल्याला कॅश मिळते. मग दुसरा सोर्स लिहा 2 असेट्स रिअलाइज. 2 असेट्स रिअलाइज. मग कोणकोणत्या असेट विकल्या त्याच्यामध्ये पहिलीच ॲडजस्टमेंट दिली बघा, लिक्विडेटर रिअलाइज दी असेट्स ॲज फॉलो.
लिक्विडेटरने कोणकोणते ॲसेट्स विकल्या त्या व्यवस्थित बघा. लँड अँड बिल्डिंग रुपीज 1 लाख, मोटर कार रुपीज 70,000, स्टॉक रुपीज 2,40,000 अँड मौल्ड्स रुपीज 30,000. मौल्ड्स ही सुद्धा असेट आहे. मौल्ड्स म्हणजे जे काही संच असतात, साचे असतात, त्याला आपण मौल्ड्स म्हणतो. मग मौल्ड्स ही सुद्धा असेट आहे. तर लँड अँड बिल्डिंग, मोटर कार, स्टॉक आणि मौल्ड्स अशा 4 असेट विकलेले आहे. परंतु त्याच्यापैकी तुम्ही लँड अँड बिल्डिंगला इथं स्टार करून ठेवलं. लँड अँड बिल्डिंग ही गहाण ठेवलेली आहे, मॉर्गेज ठेवलेली आहे. मग एखादी असेट जर मॉर्गेज ठेवलेली असेल, एखादी असेट जर गहाण ठेवलेली असेल आणि तिच्यावर जर लोन असेल, सन्ड्री क्रेडिटर्समध्ये तिच्यावर लोन आहे, मग लोन घेण्यासाठी जर एखादी असेट गहाण ठेवलेली असेल तर जी असेट तुम्ही गहाण ठेवतात ती असेट रिअलाइजमध्ये आलेली असली तरीसुद्धा असेट रिअलाइजमध्ये रिसिप्टला रेकॉर्ड करायची नाही. का? कारण ती मॉर्गेज आहे, ती गहाण ठेवली, ती सेपरेट सोडवायची. मग इथं असेट रिअलाइज आपण लिहिलं. असेट रिअलाइजमध्ये 4 असेट विकल्या, परंतु जी असेट गहाण आहे ती असेट रिअलाइजमध्ये रेकॉर्ड करायची नाही. मग लँड अँड बिल्डिंग गहाण ठेवली, ती रेकॉर्ड करू नका, बाकीच्या सगळ्या रेकॉर्ड करा. मोटर कार, स्टॉक आणि मौल्ड्स. मग 3 असेट रेकॉर्ड करा. मोटर कार 2 नंबरची, स्टॉक आणि 3 नंबरची आहे मौल्ड्स. तर 3 असेट विद्यार्थी मित्रांनो, 3 असेट विकल्या का? नाही, असेट 4 विकल्या, पण एक असेट काय ठेवली? मॉर्गेज ठेवली. जी मॉर्गेज ठेवली ती इतर रेकॉर्ड करायची नाही. मोटर कार अगोदर एस्टिमेटेड व्हॅल्यू म्हणजे बॅलन्स शीटची व्हॅल्यू. मग बॅलन्स शीटला मोटर कार किती आहे? 1 लाख. माहिती आहे, लिहा 1 लाख. आणि रिअलाइज व्हॅल्यू म्हणजे ॲडजस्टमेंटची किंमत, विकलेली किंमत. मोटर कार कितीला विकली? 70,000. मग इथे लिहा 70,000. त्याच्यानंतर दुसरी स्टॉकची अगोदर बॅलन्स शीटची व्हॅल्यू लिहा 1,25,000. मग स्टॉक लिहा 1,25,000. आणि रिअलाइज व्हॅल्यू म्हणजे विकलेली किंमत. हाच कॉलम आपला महत्त्वाचा असतो. रिअलाइज व्हॅल्यू बघा स्टॉकची 2,40,000. मग इथे लिहा 2,40,000. त्याच्यानंतर मौल्ड्सची अगोदर बॅलन्स शीटची व्हॅल्यू 1,05,000. एस्टिमेटेड व्हॅल्यूमध्ये बॅलन्स शीटची व्हॅल्यू आपण लिहिणार 1,05,000. आणि रिअलाइज व्हॅल्यू म्हणजे ॲडजस्टमेंटची व्हॅल्यू कितीला विकली? 30,000ला विकली. मग इथे लिहा 30,000. तर या पद्धतीने 3 असेटच्या व्हॅल्यू आपण रेकॉर्ड केल्या. तर दुसरा सोर्स आपण कंप्लीट केला, असेट रिअलाइज. असेट रिअलाइज लिहिल्यानंतर तिसरा सोर्स असतो, तुम्हाला जर कॅश कमी पडली कशासाठी? पेमेंट करण्यासाठी, तर तुम्ही मग तेव्हा सोर्स वापरा, कॉल फ्रॉम शेअरहोल्डरच्या नावावर जी काही अनपेड अमाऊंट असते. फुल्ली पेड असेल तर आपण कॉल करत नाही, अनपेड असेल तर आपण कॉल करतो. परंतु हा सोर्स कधी वापरायचा? जेव्हा तुमच्याकडे कॅश कमी पडेल. कशासाठी? पेमेंटसाठी. आता आपण पेमेंट केलंच नाही तर आपल्याला माहीत नाही आपल्याकडे कॅश कमी आहे का जास्त आहे. तर तुम्ही काय करायचं? कॅशचा बॅलन्स आणि असेट रिअलाइज रेकॉर्ड करायचे आणि एकूण तुमच्याकडे किती कॅश झाली ती साईडला रेकॉर्ड करून ठेवायची. मग 25,000, 70,000, 2,40,000 आणि 30,000 रिअलाइज व्हॅल्यू या कॉलमची टोटल करा आणि साईडला लिहून ठेवा आपल्याकडे किती कॅश. मग आपण जर टोटल केली तर आपली टोटल येते 3,65,000. उदाहरणार्थ मी इथंच लिहितो 3,65,000. आपल्याकडे कॅश किती आहे? 3,65,000. मी तुम्हाला समजण्यासाठी स्क्रीनवर दिसण्यासाठी इथं लिहितोय, तुम्ही स्टेटमेंटमध्ये नका लिहू, साईडला लिहून ठेवा. रिसिप्ट आपल्याकडे कॅश किती आहे? 3,65,000. आता जेव्हा कमी पडली तेव्हा कॉल फ्रॉम शेअरहोल्डर वापरायचा, आता नाही. तर तुम्ही हे 3,65,000 तुमच्याकडे आहे, पेमेंट करा. मग पेमेंट तुम्हाला माहीत पाहिजे, 8 पेमेंट देतो आपण विद्यार्थी मित्रांनो. हे 8 पेमेंट तुम्हाला पाठ पाहिजे. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये ते 8 पेमेंट मी तुम्हाला दाखवत आहे, परंतु हे पेमेंट जर तुम्हाला पाठ नसतील तर तुम्ही सोडू शकत नाही. मग 8 पेमेंट कोणते? तर पहिला पेमेंट आहे लिगल चार्जेस. दुसरा कोणता आहे? तर दुसरा आहे लिक्विडेटरचं रेम्युनरेशन, लिक्विडेशनचं एक्सपेन्सेस, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, डिबेंचर होल्डर आणि अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. हे 6 पेमेंट. 6 नंतर 2 पेमेंट शेवटचे शेअरहोल्डरचे, प्रेफरन्स शेअरहोल्डर आणि इक्विटी शेअरहोल्डर. तर या पद्धतीने 8 पेमेंट आहे. तर पहिला पेमेंट लिगल चार्जेस. आपण सुरुवातीलाच पूर्ण प्रॉब्लेम वाचला होता, लिगल चार्जेस कुठंच दिलेले नाही. मग लिगल चार्जेस जर दिलेले नसतील तर लिगल चार्जेस पेड करायची गरज नाही, सोडून द्या, लिगल चार्जेस पेड होणार नाही. मग कोणता पेमेंट करा? डायरेक्ट 2 नंबरचं लिक्विडेटर रेम्युनरेशन. मग पेमेंट साईडला या आणि पेमेंट साईडला आपण प्रॉब्लेम छोटा करू. तर पेमेंट साईडला येऊया, सोल्युशनमध्ये लक्ष द्या. रिसिप्टची सुरुवात 2 ने करतात तर पेमेंटची सुरुवात बाय ने करतात. कोणता पेमेंट करताय? बाय लिक्विडेटर्स रेम्युनरेशन.
लिक्विडेटरचं रेम्युनरेशन. आता लिक्विडेटरला कोणकोणते रेम्युनरेशन देतात त्याच्यासाठी ॲडजस्टमेंट वाचा. लिक्विडेटरचे रेम्युनरेशन बघा, ॲडजस्टमेंट नंबर 3, लिक्विडेटर रेम्युनरेशन वॉज फिक्स ₹2000. फिक्स रेम्युनरेशन किती दिला? 2000. मग नंबर 1 फिक्स, नंबर 1 फिक्स, इनर कॉलमला लिहा 2000. बरं, पहिला रेम्युनरेशन झाला फिक्स. त्याच्यानंतर परत तीच ॲडजस्टमेंट बघा, कॉमा देऊन पुढे काय सांगितलं? 2% ऑन ॲसेट रिअलाइज, 2% ॲसेट रिअलाइज विकलेल्या ॲसेटवर. मग नंबर 2 लिहा, किती टक्के? 2%. 2% ऑन ॲसेट्स रिअलाइज, 2% ऑन ॲसेट्स रिअलाइज. मग कंसामध्ये लिहा 2% ऑन. आता ॲसेट रिअलाइज त्यांनी एकूण किती ॲसेट विकल्या त्याची टोटल व्हॅल्यू काढा. मग त्यांनी किती ॲसेट विकल्या? बरेच विद्यार्थी इकडे बघतील, सर त्याने 3 ॲसेट विकल्या. 3 नाही, त्याने 4 ॲसेट विकल्या. एक ॲसेट इथं आपण का नाही रेकॉर्ड केली? कारण ती गहाण ठेवली होती, परंतु जी गहाण ठेवली ती सुद्धा त्याने विकलेली आहे. मग ज्या ज्या ॲसेट विकल्या त्या सर्वांची टोटल करायची. म्हणून इथं न बघता ॲसेट रिअलाइजची किंमत तुम्ही ॲडजस्टमेंटमधून काढा. मग लँड अँड बिल्डिंग 1 लाख प्लस 70,000 प्लस 2,40,000 प्लस 30,000, 4ही ॲसेटची टोटल करा. 4 ॲसेट त्याने विकल्या. मग 4ही ॲसेटची टोटल किती येते? तर ती येते 5,40,000. मग इथं कंसामध्ये लिहा, कॅल्क्युलेटरवर तुम्ही करू शकतात, कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड आहे. 5,40,000. मग 5,40,000 वर 2% काढा. 2% रेम्युनरेशन येणार 10,800. 10,800. तर आपण दुसरं रेम्युनरेशन सोडवलं, 2% ऑन ॲसेट रिअलाइज. आता तिसरं रेम्युनरेशन, परत तीच ॲडजस्टमेंट बघा, 2% ऑन ॲसेट रिअलाइज अँड 3% ऑन अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. 3% अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स, जी अमाऊंट तुम्ही डिस्ट्रीब्यूट केली कुणाला? अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सला, त्याच्यावर 3%. आता प्रश्न आहे फक्त अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सवरच रेम्युनरेशन काढायचा का? नाही. जर असं सांगितलं अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सवर 3% तर त्याच्यासोबत प्रेफरन्शियल क्रेडिटर्सला पण रेम्युनरेशन द्यायचं. जर इन्क्लुडिंग सांगितलं तरीसुद्धा अनसेक्युअर्ड आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर्स दोघांवर रेम्युनरेशन काढायचं. फक्त एक वेळेस लक्षात ठेवा, प्रॉब्लेम ॲडजस्टमेंटमध्ये असं सांगितलं 3% ऑन अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स एक्सक्लुडिंग म्हणजे च्या व्यतिरिक्त, च्याशिवाय, कशाशिवाय? प्रेफरन्शियल क्रेडिटर्सशिवाय. मग एक्सक्लुडिंग प्रेफरन्शियल क्रेडिटर्स सांगितलं तर तेव्हाच फक्त प्रेफरन्शियल क्रेडिटर्सला रेम्युनरेशन द्यायचं नाही, फक्त अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सवर द्यायचं. अदरवाईज दोन्ही क्रेडिटर्सवर अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सचा उल्लेख केला तर त्याच्यासोबत प्रेफरन्शियल क्रेडिटर्सवर पण रेम्युनरेशन द्यायचं, फक्त एक्सक्लुडिंग असेल तर द्यायचं नाही. तर आता इथं अनसेक्युअर्ड सोबत आपण प्रेफरन्शियलला पण देणार. रोमन नंबर 3 किती टक्के सांगितलं ॲडजस्टमेंट बघा? 3%. मग 3% ऑन अनसेक्युअर्डच्या अगोदर कशावर देणार? प्रेफरन्शियल. मग लिहा 3% ऑन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. प्रेफरन्शियल क्रेडिटर्सवर 3%. मग कंसामध्ये लिहा 3% ऑन. आता प्रेफरन्शियल क्रेडिटरची अमाऊंट किती आपल्याला माहीत नाही, कारण इथं सन्ड्री क्रेडिटर्स दिले 1,20,000 टोटल. तुम्हाला मी सांगितलं टोटल क्रेडिटर्स दिले तर त्याच्यामध्ये 2 क्रेडिटर्स असतात, प्रेफरन्शियल आणि अनसेक्युअर्ड. मग प्रेफरन्शियल कुठेतरी खाली दिले जातात बघा, 4 नंबरची ॲडजस्टमेंट आणि शेवटचं वाक्य, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स ₹15,000. किती आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स? या 1,20,000 मध्ये 15,000 प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहे. मग आपल्याला प्रेफरन्शियल क्रेडिटर्सवर काढायचे म्हणजे 15,000 वर काढायचे. मग 15,000 वर 3% काढा. ते कॅल्क्युलेट केले तर ते किती येतात? 450. 450. आणि आता चौथं रेम्युनरेशन परत द्या, 3%, 3% ऑन अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. मग कंसामध्ये लिहा 3% ऑन. आता प्रेफरन्शियल क्रेडिटर्सची अमाऊंट दिली जाते, अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सची नाही दिली जात जेव्हा तुम्हाला असे टोटल क्रेडिटर्स असतात. मग टोटल क्रेडिटर्स जर असले तर अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स शोधा. अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स कसे शोधणार? तर उदाहरणार्थ मी इथंच दाखवतो तुम्हाला स्क्रीनवर. सन्ड्री क्रेडिटर्स किती आहे? 1,20,000. मग इथं आपण शॉर्टमध्ये लिहितो सन्ड्री क्रेडिटर्स किती? 1,20,000. आता आपल्याला कोणती अमाऊंट शोधायची? अनसेक्युअर्ड. जर टोटल क्रेडिटर्स लायबिलिटीला दिले तर त्याच्यामध्ये 2 क्रेडिटर्स असतात, कोणते? प्रेफरन्शियल आणि अनसेक्युअर्ड. फक्त प्रेफरन्शियल वजा करायचे. मग लेस प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स इथं किती होते? 15,000. मग याच्यातून 15,000 वजा करा. शिल्लक किती राहिले? तर शिल्लक राहिले 1,05,000.
आता प्रेफरन्शियल क्रेडिटर्स टोटल क्रेडिटर्समधून वजा केले तर शिल्लक राहिलेली रक्कम जी असते ना तीच असते अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. तीच कोणती असते? अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. परंतु विद्यार्थी मित्रांनो एक लक्ष द्या, आता याला तुम्ही अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स म्हणू शकत नाही. का? कारण तुम्ही या क्रेडिटर्सला स्टार केलं. क्रेडिटर्सला स्टार केलं म्हणजे त्याच्यावर लोनची ॲडजस्टमेंट आहे. म्हणजे या क्रेडिटर्समध्ये प्रेफरन्शियल क्रेडिटर्स पण आहे, अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स पण आहे आणि या व्यतिरिक्त लोन पण आहे. तर लोन जर असेल तर लोनसुद्धा वजा करा. मग लोन किती आहे? लोन आहे 40,000. मग लेस लोन, मग लेस लोन वजा करा 40,000. आता जर वजा केलं तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर शिल्लक राहतं 65,000. आणि हे जे शिल्लक राहिले याला तुम्ही नाव द्या अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. मग मला सांगा अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स किती मिळाले? 65,000. कसे मिळाले? टोटल क्रेडिटर्समधून प्रेफरन्शियल वजा करायचे आणि लोन सांगितलं तर लोन पण वजा करायचं, तर तुम्हाला मिळेल 65,000 अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. आता जर लोन नसतं, या प्रॉब्लेममध्ये लोन जर नसतं तर आपले अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स किती आले असते? 1,05,000. फक्त प्रेफरन्शियल वजा करायचे. तर या पद्धतीने आपण सोडवतो. आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सची अमाऊंट मिळाली किती आहे? 65,000. मग कंसामध्ये लिहा इथं 65,000. मग 3% काढा 65,000वर. मग 65,000वर 3% जर तुम्ही काढले तर ते येतात 1,950. रेम्युनरेशनची ॲडजस्टमेंट संपली. 4 रेम्युनरेशन होते, टोटल करा. मग 4ही रेम्युनरेशनची टोटल जर केली तर ती येते 15,200. 15,200. तर या पद्धतीने तुम्हाला अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स शोधताच आले पाहिजे. तर व्यवस्थितपणे समजून घेत चला. आता आपण हे इरेज करून घेऊया. अनसेक्युअर्ड रेम्युनरेशनचं पेमेंट आपण दिलं. आता मला फक्त तुम्ही ऑर्डर ऑफ पेमेंट सांगा. रेम्युनरेशन नंतर कोणता पेमेंट देतात? पाठ करा. रेम्युनरेशन नंतर कोणता देतात? एक्सपेन्सेस. मग एक्सपेन्सेसचा पेमेंट द्या. मग प्रॉब्लेममध्ये या. नवीन पेमेंट म्हणजे सुरुवात बाय शब्दाने, बाय लिक्विडेशन एक्सपेन्सेस. मग लिक्विडेशन एक्सपेन्सेसचं पेमेंट द्या. एक्सपेन्सेस म्हणजे 2 नंबरची ॲडजस्टमेंट बघा तिथं. एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन अमाऊंटेड टू ₹4,000. डायरेक्ट आउटरला लिहा. एक्सपेन्सेस किती आहे? 4,000. बरं झालं हा पेमेंट. हा पेमेंट झाल्यानंतर कोणता पेमेंट? पाठ करा. चौथा पेमेंट आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. मग चौथा पेमेंट द्या प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. म्हणजे इथं लिहा बाय प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर्स परत सोडवायची गरज नाही. इथं रेम्युनरेशनमध्ये वरती तुम्ही लिहिलेले आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स किती होते बघा. इथं कंसात तुम्ही लिहिले होते 15,000. मग इथं लिहा आउटरला डायरेक्ट 15,000. बरं चौथा पेमेंटसुद्धा झाला प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. आता कुणाचं पेमेंट करायचं? तर 5वं पेमेंट आहे डिबेंचर, कर्ज रोखे. मग डिबेंचर जर दिले तर लिहा. मग इथं दिलेले आहे बघा 5% डिबेंचर. मग लिहा नवीन पेमेंट बाय किती टक्के? 5% डिबेंचर्स. आता डिबेंचरची अमाऊंट इनरला लिहा. किती आहे टोटल डिबेंचर? 40,000. इनरला लिहा. आता तुम्ही म्हणणार सर इनरला का लिहिले? तर डिबेंचरला आपण 2 पेमेंट करतो. एक त्याचं पेमेंट किती होतं? 40,000. आणि एक त्याला दुसरा पेमेंट आपण करतो इंटरेस्ट. ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असतं. मग इंटरेस्ट म्हणजे काय? त्याच्यावरचा दिलेला पर्सेंटेज. मग किती पर्सेंटेज आहे? 5%. मग इंटरेस्ट काढा 5%. मग इंटरेस्ट पण द्या म्हणजे याच्यामध्ये ॲड करा. ॲड 5% इंटरेस्ट. 5% इंटरेस्ट. मग कंसामध्ये लिहा 5% ऑन कितीवर? 40,000वर. त्याच्या अमाऊंटवर काढायचे. फॉर आता किती काढायचे? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 1 महिना, 2 महिने, 4 महिने, किती? तर इंटरेस्टचा पिरियड तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागेल. तर कसा कॅल्क्युलेट करायचा? तर मी तुम्हाला 2 डेटला अंडरलाईन करायला सांगितले होते. एक लिक्विडेशनची डेट आणि एक शेवटची पेमेंटची डेट. या 2 डेटवरून इंटरेस्ट काढतात. मग इथं आपण सोडूया. उदाहरणार्थ लिक्विडेशनची डेट मला सांगा किती आहे? तर लिक्विडेशनची डेट आहे 31 मार्च 2025. या तारखेपासून टू पेमेंटच्या तारखेपर्यंत. मग पेमेंटची तारीख किती? 30 सप्टेंबर 2025. 30/9/2025. इथं लक्ष द्या. तुमच्या समोरच आपण सॉल्व करत आहोत. लिक्विडेशनच्या तारखेपासून पेमेंटच्या तारखेपर्यंत काय काढायचं? इंटरेस्ट. मग लिक्विडेशनची तारीख आहे 31 मार्च. 31 मार्च म्हणजे मार्च संपलं. 31 ही शेवटची तारीख असते. मग मार्च संपलं. मार्च पुढचा महिना कोणता? एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि काय? सप्टेंबर. आता सप्टेंबर पण पूर्ण घ्या कारण तारीख कोणती आहे? 30. मग सप्टेंबर पण पूर्ण घेतला. किती झाले? 6 महिने. मग आपल्याला इथं कळतं की किती महिने भरतात
म्हणजे आपण किती महिने पेमेंट लेट दिलं, लिक्विडेशन झाल्यापासून आपण 6 महिने लेट पेमेंट करतोय डिबेंचरला. मग डिबेंचरला तुम्ही 6 महिने लेट पेमेंट करतात तर 6 महिन्याचं काय द्यावं लागेल, इंटरेस्ट. मग इंटरेस्ट किती महिन्याचं काढणार, 6 मंथ, 6 मंथ. आता एक लक्ष द्या, 6 महिन्याचं इंटरेस्ट किती, तर अगोदर मला सांगा इंटरेस्ट किती होतं, 5%. किती अमाऊंट आहे, 40,000. मग 5% 40,000वर काढा. मग 40,000वर जर 5% काढले, कॅल्क्युलेटरवर करू शकता तुम्ही, तर किती येतात, तर उत्तर येतं 2,000. किती येतात, 2,000. आणि आलेलं उत्तर हे 1 वर्षासाठी असतं, हे लक्षात ठेवा. आलेलं उत्तर हे किती वर्षासाठी असतं, 1 वर्षासाठी. मग 1 वर्षाचे 2,000 तर 6 महिन्याचे किती, तर आपल्याला माहिती आहे 1 वर्षाचे 2,000 म्हणजे 1 वर्षामध्ये 12 महिने असतात. मग 1 वर्षाचे 2,000 तर 6 महिन्याचे किती, त्याचे निम्मे करा. 6 महिन्याचे किती आले, 1,000. 2,000चे निम्मे 1,000 म्हणजे इंटरेस्ट 6 महिन्याचा किती आला, 1,000. या पद्धतीने तुम्ही ते सोडू शकतात. किंवा असं पण करू शकतात, जर कॅल्क्युलेटरवर करायचं असेल, किती आलं होतं उत्तर, 4,000 आलं होतं. मग 4,000 हे 1 वर्षाचं आहे म्हणजे 12 महिन्याचं आहे. तुम्हाला किती महिन्याचं पाहिजे, 6 महिन्याचं. मग 4,000 भागिले 12 गुणिले 6 करा. या पद्धतीने पण काढू शकतात. पण एवढं करत बसायचं नाही, तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी आहात, तोंडी असलं पाहिजे. 1 वर्षाचं 2,000 तर 6 महिन्याचं किती, 1,000. या पद्धतीने आपण इंटरेस्ट सोडवला, 1,000 आला. डिबेंचरला फक्त एवढे 2च पेमेंट करतात, एक त्याचं बेसिक प्रिन्सिपल अमाऊंट लायबिलिटीची आणि एक त्याचं इंटरेस्ट. दोघांची टोटल झाली 41,000. आउटरला लिहा, पेमेंट संपलं. आता हे आपण इरेज करून घेऊया. तर या पद्धतीने इंटरेस्ट काढता आला पाहिजे. इंटरेस्ट काढण्यासाठी पेमेंटची डेट आणि लिक्विडेशनची डेट महत्त्वाची आहे. बरं, डिबेंचरचं पण पेमेंट झालं. आता पुढचं पेमेंट काय, तर पुढचं शेवटचं शेअर होल्डरच्या अगोदरचं म्हणजे शेवटचं पेमेंट कोणतं, अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. मग पेमेंट करा. नवीन पेमेंट म्हणजे कोणता शब्द, बाय. अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. आणि अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स परत सोडवायची गरज नाही, तर रेम्युनरेशनसाठी तुम्ही सोडवले होते. अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स किती होते, 65,000. तर इथे लिहा 65,000. आता क्रेडिटर्सवर तुम्ही स्टार केलं आहे म्हणजे क्रेडिटर्सवर ॲडजस्टमेंट सोडवायची लोनची. आता मी तुम्हाला काय सांगितलं, लोनची ॲडजस्टमेंट अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, ती एक तर रिसिप्टला येऊ शकते किंवा पेमेंटला येऊ शकते. तर रिसिप्टला कधी आणि पेमेंटला कधी, तर विद्यार्थी मित्रांनो काय करायचं, आता परत आपण इथं साईडला सोडून घेऊया. लोन किती मला सांगा, तर अगोदर लोनची अमाऊंट बघायची. 4 नंबरची ॲडजस्टमेंट. सन्ड्री क्रेडिटरमध्ये लोन आहे 40,000चं, तर ठीक आहे 40,000चं लोन आहे, ओके मान्य आहे आम्हाला. 40,000चं काय आहे, लोन आहे. लोन घेण्यासाठी तुम्ही कोणती ॲसेट गहाण ठेवली होती, आपण गहाण ठेवली होती लँड अँड बिल्डिंग. बरं, जी ॲसेट तुम्ही गहाण ठेवली ती विकली का, विकली. मग कितीला विकली ते बघा. लँड अँड बिल्डिंग आपण कितीला विकली, 1,00,000ला. मग इथं लिहायचं लँड अँड बिल्डिंग आणि कोणती व्हॅल्यू घ्यायची, सेल केलेली व्हॅल्यू. मग सेल केलेली व्हॅल्यू किती आहे, 1,00,000. या ॲडजस्टमेंटमध्ये या 2 किमती तुम्हाला माहीत पाहिजे, एक लोनची किंमत आणि एक कोणती किंमत, सेल केलेली किंमत. आता फक्त एवढंच लक्षात घ्यायचं, आपण कलर चेंज करू पेनचं. एवढंच लक्षात घ्यायचं काय, जी लोन घेताना जी ॲसेट तुम्ही गहाण ठेवली ती ॲसेट जर लोनच्या अमाऊंटपेक्षा जास्त किमतीला विकली, म्हणजे सेलिंग प्राईस कोणती ॲसेटची, विकलेली किंमत लोनच्या किमतीपेक्षा जास्त असेल, लोनच्या किमतीपेक्षा जास्त असेल म्हणजे मोर. काय मोर, सेलिंग प्राईस, विकलेली किंमत. मग सेलिंग प्राईस जर जास्त असेल तर डायरेक्ट रेकॉर्ड करा आर, आर म्हणजे रिसिप्टला. आणि सेलिंग प्राईस, विकलेली किंमत जर कमी असेल तर डायरेक्ट रेकॉर्ड करा पेमेंटला. एवढंच चेक करायचं, हे विकलेली किंमत लोनपेक्षा कमी आहे का जास्त आहे एवढंच चेक करा. विकलेली किंमत लोनच्या अमाऊंटपेक्षा जास्त असेल रिसिप्टला रेकॉर्ड करा, कमी असेल पेमेंटला रेकॉर्ड करा. आता मला सांगा, लोनची अमाऊंट 40,000 आणि ही अमाऊंट 1,00,000, ही अमाऊंट 40,000पेक्षा जास्त आहे का कमी आहे, जास्त आहे. मग मी जास्तला काय म्हणलं, जास्त असेल तर कुठे लिहायची, रिसिप्टला. मग या रिसिप्टला, मग रिसिप्टला आपण विद्यार्थी मित्रांनो लिहूया. आता रिसिप्टला काय नावाने लिहायची, तर रिसिप्टला जेव्हा तुम्ही लिहितात तेव्हा नाव द्यायचं सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी, सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी, सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी. आता सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी नाव द्यायचं आणि कसं सोडवायचं, तर जी ॲसेट गहाण ठेवली त्या ॲसेटचं नाव, कोणती ॲसेट गहाण ठेवली, लँड अँड बिल्डिंग. मग इथं लिहा लँड अँड बिल्डिंग.
बरं, कितीला विकली? लँड अँड बिल्डिंगची विकलेली किंमत 1 लाख. मग इनरला लिहा इथंच रिसिप्टमध्ये 1 लाख. 1 लाखला विकली, त्याच्यातून फक्त लोनची किंमत वजा करायची. मग लोन किती आहे? 40,000. मग इथं लिहा लेस लोन वजा किती? वजा लोन किती आहे? 40,000. वजा करा. आता वजा केल्यानंतर लोन नील झालं. 40,000 लोन होतं, पूर्ण झालं. लोन नील होऊन तुमच्याकडे किती पैसे शिल्लक राहिले? 60,000. जे पैसे शिल्लक राहतात ते कुठं रेकॉर्ड होतात? रिसिप्टला. मग आपण इथं किती शिल्लक राहिले आपल्याकडे? 60,000. आणि एस्टिमेटेड व्हॅल्यू म्हणजे बॅलन्स शीटची व्हॅल्यू, लँड अँड बिल्डिंगची बॅलन्स शीटची व्हॅल्यू किती? 80,000. मग इथे लिहा 80,000. तर झाली ॲडजस्टमेंट. या पद्धतीने, इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही ती ॲडजस्टमेंट सोडू शकता. ॲडजस्टमेंटचं नाव होतं लोन ऑन सन्ड्री क्रेडिटर्स. मग लोन विकलेली किंमत जर जास्त असेल तर रिसिप्टला लिहायची, विकलेली किंमत कमी असेल तर पेमेंटला लिहायची. तर या पद्धतीने ती असेट आपण सोडवली. आता मला सांगा, लोन आहे 40,000. लोन किती आहे? 40,000. आणि सेल विकलं तुम्ही 20,000ला. विकलं तुम्ही 20,000ला. आता मला सांगा, विकलेली किंमत लोनपेक्षा कमी आहे का जास्त आहे? लोनपेक्षा कमी आहे. कमी म्हणजे कुठे लिहायचं? पेमेंटला. का पेमेंटला लिहायचं? बघा, 40,000चं लोन होतं, तुम्ही ॲसेट विकली 20,000ला, तुमच्याकडे किती हजार आले? 20,000. 20,000 लोन दिलं, अजून पण तुमच्याकडे 20,000 शिल्लक राहिले. आणि हे 20,000 काय आहे? तर हे 20,000 लोनच शिल्लक आहे. म्हणजे लोन नील झालेला नाही. मग लोन नील नाही झाला म्हणून पेमेंटला लिहायचं. तर या पद्धतीने तुम्ही सोडू शकतात. आपण इरेज करू आता. तर हे सगळं या पद्धतीने तुम्ही रेकॉर्ड करू शकता. तर रिसिप्टला आपण सोडवलं. रिसिप्टला आपण या पद्धतीने रेकॉर्ड केलेलं आहे. पेमेंट संपलं. आता तुम्ही काय करायचं? तुमच्याकडे आता अजून नवीन कॅश आली 60,000ची. रिसिप्टमध्ये ती ॲड करा. तुमच्याकडे कॅश किती आली? 60,000. मग ती ॲड करा. आता तुमच्याकडे किती पैसे झाले? 60,000 ॲड केल्यानंतर 4,25,000. 4,25,000 माझ्याकडे काय आहे? कॅश आहे. साईडला लिहून ठेवा. आता इथपर्यंत तुम्ही पेमेंट केले अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. मी काय सांगितलं? अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सपर्यंत आले तर तुम्ही बॅलन्स चेक करा. काय चेक करणार? बॅलन्स. बॅलन्स कसा चेक करायचं? तर रिसिप्टमधून पेमेंट वजा करायची. मग रिसिप्ट किती? 4,25,000. त्याच्यातून पेमेंट म्हणजे एवढे पेमेंट वजा करा. 15,200, 4,000, 15,000, 41,000, 65,000 करा वजा. सगळे पेमेंट मला सांगा टोटल किती होतात? तर टोटल पेमेंट होतात 1,40,200. कॅल्क्युलेटरवर करा. मग वजा करायचं. काय वजा करायचं? पी म्हणजे पेमेंट. मग किती? 1,40,200. तुमच्याकडे रिसिप्ट किती आहे? 4,25,000. त्याच्यातून 1,40,200 वजा करायचे आहे. 1,40,200 वजा करा. आता मला सांगा उत्तर किती येतं? मग 1,40,200 वजा केले तर उत्तर आलं 2,84,800. 2,84,800 इतका बॅलन्स शिल्लक आहे. आता तुमच्याकडे कॅश शिल्लक आहे का कमी आहे? क्रेडिटरचं पेमेंट झाल्यानंतर. मग तुमच्याकडे जर कॅश शिल्लक असेल तर तुम्हाला कॅश बोलवण्याची गरज नाही. पेमेंट चालू ठेवा. मग कुणाचं पेमेंट करायचं? इथपर्यंत आल्यानंतर आता पेमेंट कुणाचं करायचं? प्रेफरन्स शेअर होल्डर. मग लिहा बाय नवीन पेमेंट बाय प्रेफरन्स शेअर होल्डर. आणि प्रेफरन्स शेअर होल्डरला 2 पेमेंट करतात. एक लक्षात घ्या. पहिला त्याचा डिव्हिडंड. डिव्हिडंड म्हणजे त्याचा रेट. किती रेट आहे? 4%. मग लिहा 4% डिव्हिडंड. 4% डिव्हिडंड. मग मला सांगा 4% डिव्हिडंड त्याला द्यायचं आहे. 4% कशावर काढायचे? मग 4% ऑन त्याच्या अमाऊंटवर. त्याची अमाऊंट किती? 1 लाख. मग 1 लाखावर 4% काढा. मग 1 लाखावर 4% काढले तर उत्तर किती आलं? 1 लाखावर 4%. 2 झिरो कट करा. मग किती आले? 4,000. मग डिव्हिडंड किती आलं? 4%. 4,000 आलं. हे आलेलं उत्तर किती असतं? एका वर्षासाठी. आपल्याला डिबेंचर जसं 6 महिने काढलं होतं ना, तसं डिव्हिडंड किती महिन्याचं, किती वर्षाचं? तर डिव्हिडंडची डेट ॲडजस्टमेंट बघायची. प्रेफरन्स शेअर डिव्हिडंड वॉज इन ॲरियर्स फॉर 2 इयर्स. थकलेला आहे किती वर्ष? 2 वर्ष. मग एका वर्षाचे 4,000. तर 2 वर्षाचे किती? मग 2 ने गुणा. 4,000 गुणिले 2. मग 2 वर्षाचे किती आले? 8,000. तर या पद्धतीने मग इथं कंसामध्ये लिहायचं 4% ऑन 1 लाख फॉर 2 इयर्स. 2 इयर्स. आणि किती आले ते? 8,000. 8,000 कसे आले ते मी इथं तुम्हाला दाखवले. 1 वर्षाचे 4,000 तर 2 वर्षांनी त्याने गुणा. आणि दुसरा पेमेंट कोणता करतात? तर दुसरा पेमेंट करतात प्रेफरन्स शेअरचं कॅपिटल. प्रेफरन्स शेअर
शॉर्टमध्ये लिहितो मी SH म्हणजे कॅपिटल, प्रेफरन्स SH म्हणजे शेअर, प्रेफरन्स शेअर कॅपिटल. कॅपिटल किती आहे 1 लाख. मग हे 2 पेमेंट झाले, दोघांची टोटल करा 1,08,000. दोघांची टोटल किती आली 1,08,000. आता एक लक्ष द्या, तुम्ही अजून एक पेमेंट आत्ता नवीन केलं कुणाला, प्रेफरन्स शेअर होल्डरला. आपण हे वरती घेऊ थोडं. प्रेफरन्स शेअर होल्डरला किती पेमेंट केलं 1,08,000. मग तुमच्याकडे कॅश होती त्याच्यातून पेमेंट वजा करा, परत वजा करा किती 1,08,000. आता 1,08,000 दिल्यानंतर तुमच्याकडे किती कॅश शिल्लक राहते, तर आपल्याकडे कॅश शिल्लक राहते, कॅल्क्युलेटरवर करा 1,76,800. 1,76,800 एवढं बॅलन्स आपल्याकडे शिल्लक आहे. हा पेमेंट दिल्यानंतर, हा पेमेंट प्रेफरन्स शेअरचा पेमेंट झाल्यानंतर पण पैसे शिल्लक राहिले, तर आता रिसिप्ट का बोलवायचीच नाही, पैसे भरपूर आहे. मग रिसिप्ट साईडला कॉल करायची गरज नाही, पैसे शिल्लक आहे. मग पैसे शिल्लक आहे तर रिसिप्ट क्लोज करून टाका. मग रिसिप्ट कितीला क्लोज करणार, अगोदर 3,65,000 होते, नंतर हे 60,000 आले. रिसिप्टची टोटल किती होती 4,25,000. मग इथे लिहून टाका 4,25,000. 4,25,000 रिसिप्ट क्लोज झाली, तेवढंच पेमेंट करायचं. मग आता प्रेफरन्स शेअर होल्डर नंतर जर पैसे शिल्लक राहिले तर शेवटचं पेमेंट करा कुणाला, इक्विटी शेअर होल्डरला. म्हणली या बाय इक्विटी शेअर होल्डर, बाय इक्विटी शेअर होल्डर. मग इक्विटी शेअर होल्डरला किती पेमेंट करायचं, जेवढं तुमच्याकडे शिल्लक आहे तेवढं. आता तुम्ही म्हणणार सर इक्विटी शेअरचं पेमेंट 2 लाख आहे, मग 2 लाख देणार का, नाही. आपल्याकडे किती शिल्लक आहे 1,76,800, जेवढं आहे तेवढंच द्या. मग इक्विटी शेअर होल्डर 1,76,800, 1,76,800 आणि कंसामध्ये लिहायचं बॅलन्स अमाऊंट पेड. कोणती अमाऊंट पेड करताय, बॅलन्स अमाऊंट. आणि 1,76,000 पेड केले, वजा करा. तुमच्याकडे 1,76,800 होते, देऊन टाकले, कॅश संपली, नील, संपला प्रॉब्लेम. मग जेवढी कॅश होती तेवढी वाटली. मग पेमेंट पण लिहा 4,25,000. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ते प्रॉब्लेम सोडवता आला पाहिजे. 4,25,000 रिसीट होती, 4,25,000 पेमेंट झालं. आता फक्त नंबर ऑफ शेअर्स काढायचे. मग काय करायचं, किती पेमेंट दिलं इक्विटी शेअरला. आता हे तुम्हाला टास्क देतो मी काढणार नाही. 1,76,800 तुम्ही कॅल्सीवर काढा आणि मला सांगा. 1,76,800 पेमेंट दिलं. टोटल इक्विटी शेअर बघायचे, इक्विटी शेअर किती होते 2,000. मग भागिले 2,000 शेअर करा आणि किती शेअर येतात त्याला म्हणा पर शेअर. जे पॉईंटमध्ये उत्तर येईल तेवढं शेअर करा. 1,76,800ला 2,000ने भागा. या पद्धतीने तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लिक्विडेशनचा प्रॉब्लेम सोडवू शकतात. तर पुढचा प्रॉब्लेम आपण पुढच्या लेक्चरला बघूया. महत्त्वाचा प्रॉब्लेम होता. असेच महत्त्वाचे प्रॉब्लेम परत एकदा पुढच्या लेक्चरला आपण शिकूया. आजचा प्रॉब्लेम इथं आपला संपलेला आहे. थँक्यू.